Today we are going to study the structure of tRNA molecule. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नॉन जेनेटिक RNA जे आहे तर या नॉन जेनेटिक RNAचे 3 टाइप्स आहे. एकाला म्हटलं जातं mRNA मेसेंजर RNA, एकाला म्हटलं जातं rRNA रायबोसोमल RNA आणि तिसरा जो आहे त्याला म्हटलं जातं tRNA असं म्हटलं जातं. ट्रान्सफर RNA असं त्याला म्हणतात. ठीक आहे. हे जे tRNA आहे याचं जे फंक्शन आहे ते प्रोटीन सिंथेसिसमध्ये आहे. म्हणून प्रोटीन सिंथेसिसचा स्टडी करायचा आहे तर त्याच्यामध्ये 2 स्टेप्स आहे, ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन. तर ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशनमध्ये ट्रान्सलेशनच्या प्रोसेसमध्ये tRNA मॉलिक्यूल जो राहतो दॅट इज द ॲडॅप्टर मॉलिक्यूल. म्हणून आपण सगळ्यात पहिले लिहू की tRNA दी ॲडॅप्टर मॉलिक्यूल, दी ॲडॅप्टर मॉलिक्यूल. ठीक आहे. बुकमध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले प्रोटीन सिंथेसिस दिलं आहे, त्याच्यामध्ये पहिले ट्रान्सक्रिप्शन दिलेलं आहे, मग मधामध्ये त्यांनी जेनेटिक कोडॉन टाकलेलं आहे, जेनेटिक कोडॉन, कोडोजेनचे डेफिनेशन्स आणि त्याचं पूर्ण डिटेलमध्ये स्टडी दिलेलं आहे. नंतर tRNAचं दिलेलं आहे आणि नंतर ट्रान्सलेशन दिलेलं आहे. ठीक आहे. म्हणून आपण सुरुवातीला पहिले tRNA पाहू. तर फंक्शन ऑफ द tRNA जे आहे, tRNAचं जे फंक्शन आहे ते सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन आहे की दॅट रीड द कोडॉन ऑफ द mRNA. ठीक आहे. आता फंक्शनमध्ये आपण सगळ्यात पहिले आपण म्हटलं की कोडॉन ऑफ द mRNA. तर कोडॉन म्हणजे काय, तर द सिक्वेन्स ऑफ द 3 न्यूक्लियोटाइड्स प्रेझेंट ऑन द mRNA दॅट इज कॉल्ड ॲज द कोडॉन. अ सिक्वेन्स ऑफ 3 nucleotides present on mRNA is called कोडॉन. ठीक आहे. आपल्याला इथे 3 डेफिनेशन ॲक्च्युली करता येतात. एक येते कोडॉनची, एक येते कोडोजेन आणि तिसरी जी डेफिनेशन येते ती येते अँटीकोडॉनची. कोडॉन म्हणजे काय, द सिक्वेन्स ऑफ द 3 न्यूक्लियोटाइड्स प्रेझेंट ऑन द mRNA or that is also called as the smallest possible sequence of nucleotides present on the mRNA that is called as the codon. दुसरी डेफिनेशन येईल कोडोजेन. कोडोजेन म्हणजे काय, इट इज द स्मॉलेस्ट पॉसिबल सिक्वेन्स, ट्रिपलेट सिक्वेन्स प्रेझेंट ऑन द DNA स्ट्रँड. म्हणजे न्यूक्लियोटाइडचा 3चा सिक्वेन्स जो DNA वरती प्रेझेंट राहतो त्याला कोडोजेन असं म्हटलं जातं. मग आपण इथे डेफिनेशनमध्ये असं लिहू शकतो की इट इज द स्मॉलेस्ट पॉसिबल सिक्वेन्स हा जो सिक्वेन्स राहतो हा ट्रिपलेट न्यूक्लियोटाइडचा राहतो. म्हणजे 3 न्यूक्लियोटाइडचा राहतो ट्रिपलेट. It is the smallest possible sequence of nucleotides present on DNA strand. ठीक आहे. याला म्हटलं जातं कोडोजेन. आणि तिसरी डेफिनेशन येते ती आहे अँटीकोडॉनची. अँटीकोडॉन म्हणजे काय, द स्मॉलेस्ट पॉसिबल ट्रिपलेट सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड प्रेझेंट ऑन द अँटीकोडॉन लूप ऑफ tRNA. आपण लिहिताना काय लिहू, इट इज अ ट्रिपलेट ऑफ न्यूक्लियोटाइड्स present on the anticodon loop of tRNA. ठीक आहे. ह्या 3 डेफिनेशन आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. कोडॉन म्हणजे सिक्वेन्स ऑफ 3 न्यूक्लियोटाइड्स प्रेझेंट ऑन द mRNA. कोडोजेन सिक्वेन्स ऑफ द 3 न्यूक्लियोटाइड्स प्रेझेंट ऑन द DNA strand. And anticodon means it is the triplet or it is the sequence of 3 nucleotides present on the anticodon loop of tRNA. त्याला म्हटलं जातं अँटीकोडॉन असं म्हटलं जातं. ठीक आहे.
आता या चॅप्टरमध्ये तुम्हाला tRNAचा जो स्टडी आहे तो डिटेलमध्ये दिलेला आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आपण पाहू आता की tRNA जो आहे that is the adapter molecule, because the function of the tRNA that is to read the codon of mRNA and simultaneously that bind with the amino acid. So the tRNA molecule that is considered as a adapter molecule, as an adapter molecule. ठीक आहे. म्हणून याला आता adapter molecule का बरं म्हटलं जातं? adapter molecule कोणाला म्हणतात? tRNA ला. ठीक आहे. कारण की फंक्शन ऑफ tRNA जे आहे, फंक्शन ऑफ दी tRNA is to read the codon, is to read the codon of mRNA, codon of mRNA, and simultaneously that binds with the amino acid. कारण की अमिनो ॲसिड म्हणजे काय? सिक्वेन्स ऑफ द 3 न्यूक्लियोटाइड दॅट इज कॉल्ड ॲज द अमिनो ॲसिड. ठीक आहे. सो द tRNA molecule, so the tRNA molecule considered as an adapter molecule. ठीक आहे. आता याचे दोन मॉडेल आहे tRNA चे. एक जे मॉडेल आहे त्याला म्हटलं तर हेअर पिन मॉडेल. हेअर पिन मॉडेल proposed by हॉगलँड. हेअरपिन मॉडेल जे आहे tRNAचं ते हॉगलँड या सायंटिस्टनी प्रपोज केलेलं आहे. आता हेअरपिन मॉडेलमध्ये काय असतं की सगळ्यात पहिले हे जे हेअरपिन मॉडेल आहे, इन द हेअरपिन मॉडेल हा जो tRNA आहे याच्यामध्ये फोल्डिंग प्रेझेंट असतात. म्हणून इन द हेअरपिन मॉडेल ऑफ tRNA by folding there is a formation of one loop होतं. ठीक आहे. वन लूप होतं having a triplet unpaired bases. These unpaired bases called as the anticodon. ठीक आहे. दोन्ही मॉडेल जर घेतलं आपण, हेअरपिन मॉडेल घेतलं किंवा क्लोअरलीफ मॉडेल ऑफ द tRNA घेतलं, त्या दोन्हीमध्ये अँटीकोडॉन लूप फॉर्म होतं. म्हणजे फॉर्मेशन ऑफ द वन लूप होतं दॅट इज कॉल्ड एज द अँटीकोडॉन लूप. आणि अँटीकोडॉन लूपवरती जो ट्रिपलेट पॉसिबल सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स प्रेझेंट राहतो त्याला म्हटलं जातं अँटीकोडॉन असं म्हटलं जातं. ठीक आहे. आणि याला दोन एंड असतात. पहिला जो एंड आहे त्याला म्हटलं जातं 5' एंड, आणि एक जो एंड राहतो तर या 5' एंड जो राहतो दॅट हॅज जी न्यूक्लियोटाइड म्हणजे कोणता? ग्वानाइन न्यूक्लियोटाइड. ठीक आहे. आणि व्हाईल ॲट द 3' एंड जो आहे there is a sequence of CCA न्यूक्लियोटाइड. ठीक आहे. हे पहिलं स्ट्रक्चर झालं कशाचं? tRNAचं हेअरपिन मॉडेल प्रपोज बाय द हॉगलँड. दुसरं जे मॉडेल आहे त्याला म्हटलं तर क्लोवर लीफ
लीफ मॉडेल. हे क्लोअर लीफ मॉडेल जे आहे हे सगळ्यात पहिले ज्यांनी प्रपोज केलेलं आहे क्लोअर लीफ मॉडेल ते आहे होली. दॅट इज प्रपोज्ड बाय होली. ठीक आहे, हे सायंटिस्टचे नाव आहे. आता क्लोअर लीफ मॉडेल जे आहे दॅट शो द प्रेझेन्स ऑफ 3 आर्म्स. याच्यामध्ये आपल्याला 3 आर्म्स दिसतात. ठीक आहे, क्लोअर लीफ सारखं त्याचं स्ट्रक्चर फॉर्म होतं म्हणून एका आर्मला म्हटलं तर DHU आर्म, डायहायड्रॉक्सी युरिडीन आर्म असं म्हटलं जातं. एकाला म्हटलं तर मिडल आर्म आणि तिसरा जो आर्म आहे त्याला म्हटलं TSI आर्म असं म्हटलं जातं. ठीक आहे, असे 3 आर्म त्याच्यामध्ये फॉर्म होतात. आणि अँटीकोडॉन लूप जो राहतो दॅट शो द प्रेझेन्स ऑफ अगेन अनपेयर्ड 3 न्यूक्लिओटाइड्स. म्हणजे अँटीकोडॉन लूप सुद्धा प्रेझेंट राहतो. हा जो अँटीकोडॉन लूप जो आहे तर दॅट हॅज द अँटीकोडॉन लूप हॅज अँटीकोडॉन which is a triplet of न्यूक्लिओटाइड. म्हणजे 3 पॉसिबल न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स जो आहे तो अँटीकोडॉन लूपवरती प्रेझेंट राहतो. आणि अँटीकोडॉन्स विच आर प्रेझेंट ऑन द tRNA दॅट आर कॉम्प्लिमेंटरी टू द कोडॉन्स. म्हणजे आपण काय लिहू शकतो इथे की अँटीकोडॉन्स present on tRNA are complementary to codons that are present on mRNA. ठीक आहे, mRNA वरती जे कोडॉन्स राहतात त्याच्या कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लिओटाइड्स म्हणजे कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग हे tRNAच्या अँटीकोडॉनमध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे, सो द अँटीकोडॉन्स दॅट आर ऑल्सो कॉल्ड ॲज द नोडॉक. म्हणून अँटीकोडॉन्स जे आहे दॅट आर ऑल्सो कॉल्ड नोडॉक असं म्हणतात. कारण की कोडॉन लिहिताना आपण असं लिहितो CODON. ठीक आहे, म्हणजे याची डायरेक्शन ही झाली. तर नोडॉक लिहिताना काय लिहू आपण NODOC. म्हणजे याला जर आपण या डायरेक्शनने लिहिलं म्हणून याच्यावरती कॉम्प्लिमेंटरी नायट्रोजन बेसिस काय राहतात प्रेझेंट राहतात. कोडॉन हा mRNA वरती प्रेझेंट राहतो आणि नोडॉक जो आहे हा tRNA वरती प्रेझेंट असतो. ठीक आहे, mRNA आणि tRNA. आता अँटीकोडॉन जे आहे किंवा हा जो tRNA जो आहे त्याचं जे क्लोअर लीफ मॉडेल आहे दॅट ऑल्सो शोज द प्रेझेन्स ऑफ 2 एंड 3' एंड अनदर इज कॉल्ड ॲज द 5' एंड. तर अमिनो ॲसिडचा जो ॲक्सेप्टर एंड जो राहतो त्याला म्हटलं जातं 3' एंड असं म्हटलं जातं. म्हणजे इट शोज अमिनो ॲसिड ॲक्सेप्टर एंड ज्याला म्हणतो आपण 3' एंड हॅविंग CCA bases that is also called as the amino acid binding site. ठीक आहे, आणि ही जी अमिनो ॲसिड बाइंडिंग साईट आहे यालाच काय होतो अमिनो ॲसिड जो आहे तो काय होतो बाइंड होतो. म्हणून आपण लिहू शकतो टू विच
amino acid binds. Okay, and for every amino acid there is a specific tRNA. For every amino acid there is a specific tRNA. कारण की tRNAच्या अँटीकोडॉन लूपवरती जे अँटीकोडॉन्स प्रेझेंट राहतात तर ते स्पेसिफिक टाईप राहतात. ठीक आहे. आणि इनिशिएटर tRNA जो राहतो दॅट इज स्पेसिफिक फॉर द मिथ्योनाइन. इनिशिएटर tRNA that is specific for methionine. कारण की mRNA वरचा सगळ्यात पहिला जो ट्रिपलेट कोडॉन आहे तो आहे AUG. AUG जो आहे तो ज्या अमिनो ॲसिडला डिनोट करतो त्या अमिनो ॲसिडचं नाव आहे मिथिओनाइन. ठीक आहे. म्हणजे mRNAचं जेव्हा रीडिंग होते ते होते फ्रॉम 5' to 3' डायरेक्शन. म्हणून 5' mRNA हा तुमचा स्ट्रेट आणि असा लिनियर आहे. तर 5' to 3' असा असतो mRNA. तर याच्यावरती 3 बेसेसचा जो सिक्वेन्स आहे त्याला स्टार्ट कोडॉन म्हणतात, त्याला AUG असं म्हणतो. आणि शेवटचा जो राहतो त्याला आपण स्टॉप कोडॉन असं म्हणतो. हा एक तर UAG राहील, UGA राहील किंवा मग हा UAA राहील. ठीक आहे. याला नॉनसेन्स कोडॉन असं सुद्धा म्हटलं जातं. शेवटचा जो सिक्वेन्स प्रेझेंट आहे कशावरचा, mRNA वरचा. ठीक आहे. म्हणून फॉर एव्हरी अमिनो ॲसिड देअर इज अ स्पेसिफिक tRNA and initiator tRNA that is specific for a methionine, and there are no tRNAs for the stop codons. There are no tRNAs for stop codon. ठीक आहे. हा जो शेवटचा कोडॉन जो राहतो याला स्टॉप कोडॉन म्हणतात आणि पहिला जो कोडॉन प्रेझेंट आहे याला स्टार्ट कोडॉन किंवा त्याला इनिशिएटर कोडॉन म्हणतात. याला टर्मिनेशन कोडॉन सुद्धा म्हटलं जातं. mRNA वरती जो सिक्वेन्स प्रेझेंट आहे तो असा राहतो विदाऊट गॅप. ठीक आहे. म्हणजे 3 बेस पेअरचा जो सिक्वेन्स आहे त्याला आपण काय म्हणतो, कोडॉन असं म्हणतो. म्हणून क्लोअर लीफ मॉडेल जे आहे एक आहे आणि दुसरं जे मॉडेल आहे ते हेअरपिन मॉडेल ऑफ द tRNA आहे. आणि tRNA दॅट इज द ॲडॅप्टर मोलिक्यूल फॉर इन द प्रोसेस ऑफ द प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिसमधली स्पेशली ट्रान्सलेशनची जी प्रोसेस आहे त्या ट्रान्सलेशनच्या प्रोसेसमध्ये नॉन जेनेटिक RNA जे आहे ते काय करतात, काम करतात. म्हणून फंक्शन ऑफ द tRNA जे आहे दॅट इज टू रीड द कोडॉन ऑफ द mRNA अँड सायमल्टेनियसली दॅट बाइंड विथ द कोडॉन ऑफ द tRNA. म्हणजे अँटीकोडॉन आणि कोडॉन हे दोघंही बाइंड होतात आणि मग एक अमिनो ॲसिड आणि दुसरा अमिनो ॲसिड याची काय फॉर्म होते, चेन फॉर्म होते. त्याला आपण पॉलीपेप्टाइड चेन असं म्हणतो. आणि पॉलीपेप्टाइड चेन म्हणजेच काय तर फॉर्मेशन ऑफ द प्रोटीन आहे.